काही वर्षांपूर्वी गडचिरोलीला आम्ही एक खाद्य संस्कृती अंक केला होता ऑनलाईन. त्याच्यासाठी गडचिरोलीला आम्ही आदिवासींच्या घरात जाऊन आम्ही त्यांचे पदार्थ कसे करतात ते पाहिलं होतं. एक वेगळा अनुभव होता. कुकिंग हे लाईफ स्किल आहे. त्याच्यामध्ये जेंडर काही नाही की मुलींनीच करायचं आणि मुलांनीच करायचं. तर त्या अनुषंगाने प्रत्येकाने जेवण, दोघंही नवरा बायको कामाला जातात, तर एकाने कुकर लावला आणि एकाने भाजी चिरली तर त्यात काही गैर नाही. पण दोघांनाही वेळ नसल्यामुळे बाहेरचं खाल्ल्याचं प्रमाण खूप वाढलंय. ती बाई सायंटिस्ट होती, पण तरी तिने मिक्सर नाही वापरायचा. तिने पाटावरवंट्यावरच वाटण करायचं, कारण मिक्सरमध्ये थोडंसं गरम होतं आणि चव बदलते. आणि हे अनेकदा माझ्या ब्लॉगमध्ये पण मला अनुभवायला येतं की खाली ज्या कमेंट्स येतात की नाही बाबा आम्ही तर मिक्सरवर नाही, आम्ही पाटावरवंट्यावर वापरतो. ठीक आहे, बदलू द्या थोडीशी चव, पण ते बाईला सुखाचं नाही का की मिक्सरवर वाटलंय तिने. की माझी आई खूप लवकर गेली पण ती ही भाजी करायची आणि मला याची रेसिपी माहीत नव्हती. आणि मला तुम्ही लिहिलीत, मला खूप रडू आलं, मला आईची आठवण आली आणि मला खूप छानही वाटलं की मला आईच्या आठवणीमुळे मी आता ही भाजी मी करेन पुन्हा पुन्हा. तर पूर्वी असा छान मेन्यू असायचा की आळूची पातळ भाजी आहे, मसाले भात आहे, जिलेबी आहे, मठ्ठा आहे, असं एक मस्त जेवण असायचं. पण आता पंजाबी खाद्यपदार्थांनी त्याच्यावर अतिक्रमण केलेलं आहे. आरपार किचन कथेच्या अनुषंगाने अनेक गोष्टींवरती आपण दृष्टिक्षेप टाकू शकतो. हा एपिसोड तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहेत काटदरे फूड प्रॉडक्ट्स. काटदरे फूड प्रॉडक्ट्स जे आहेत ते तुम्हाला ऑनलाईन खरेदीसाठी उपलब्ध आहेत आणि 500 रुपयांच्या वरची कुठली खरेदी तुम्ही केली तर तुमच्यापर्यंत फ्री डिलेवरी असणार आहे. आणि हे जे उत्पादन आहेत सगळी काटदरेंची ती ब्लिंकिटवर आणि ॲमेझॉनवर उपलब्ध आहेत. नमस्कार, मी सायली राजाध्यक्ष. आरपार किचन कथेमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मी एक फूड आणि लाईफस्टाईल ब्लॉगर आहे आणि मला असं वाटलं की आपण एक व्लॉग का करू नये आणि तो आरपारबरोबर का करू नये, म्हणून आम्ही हा नवीन एक पॉडकास्ट सुरू करतो आहे. यात माझ्याबरोबर माझा एक मित्र पण असणार आहे, त्याची पण मी तुम्हाला ओळख करून देणार आहे. ह्याचं नाव आहे दिनेश जोशी आणि दिनेश अनेक वर्ष ताजबरोबर काम करत होता. दिनेश, थोडंसं तुझ्याबद्दल सांग. मी शेफ दिनेश जोशी. गेले 18 वर्ष मी ताज हॉटेल्स बरोबर ॲज अ शेफ म्हणून कामाला होतो आणि अनेक अनुभव, अनेक रेसिपीज आणि अनेक गेस्ट, दिग्गज, सेलिब्रिटीज सगळ्यांना सर्व केल्यानंतर मला एक वाटलं की आपण एक स्वतःचं काहीतरी करावं आणि एक नवीन मार्ग मी अवलंबला आहे आणि आता स्वतःचं काहीतरी करतोय. त्याच्या अंडर आरपार किचन कथेमध्ये तुमच्याबरोबर सहभागी होण्याची संधी मिळाल्याबद्दल मी खूप एक्सायटेड आहे. आपण नेहमी भेटत असतो आणि आपण खूपदा बोलत असतो की आपलं ठरलेलं आहे की चहाला भेटायचं आणि खूप गप्पा मारायच्या. आणि नेहमी आपण बोलतो की यूट्यूबवर किंवा फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवर रेसिपीज सांगणारे अनेक चॅनल्स आहेत की कशा प्रकारच्या पाककृती असतात आणि त्या पाककृतींमध्ये कुठले घटक पदार्थ असतात याबद्दल अनेकदा बोललं जातं आणि उत्तम करणारे लोक आहेत. सुंदर त्याचं प्रेझेंटेशन असतं, खूप छान रेसिपीज असतात. पण अनेकदा काय होतं की ह्याच्याबरोबर जेवणाच्या शिवाय स्वयंपाकघरातलं नियोजन आणि स्वयंपाकघरातल्या इतर गोष्टींचं नियोजन, इतर गोष्टी कशा फॉलो कराव्यात. उदाहरणार्थ पाहुणचार कसा करावा. अनेकांना पाहुणचार कसा करावा म्हणजे काय करायचं नेमकं, खूपदा असे प्रश्न येतात. बरेचदा फूड रिलेटेड ग्रुप्स असतात, त्याच्यावर अनेकदा असे प्रश्न येतात की माझ्याकडे 10 लोक जेवायला येणार आहेत आणि मला काय करावं, ह्याचं प्रमाण किती घ्यावं ते कळत नाही, असे प्रश्न अनेकदा असतात. पण हे 10 लोक जेवायला येणार आहेत तर मेजवानीची तयारी कशी करावी, कारण त्यात इतर अनेक गोष्टी असतात की जसं की स्वयंपाकघर मी कसं स्वच्छ ठेवावं त्यावेळेला, किंवा जिथे मी जेवण सगळ्यांना सर्व करणार आहे तिथली व्यवस्था कशी असावी. खूप लोक येणार असतील, माझं घर लहान असेल तर मी ते कसं मॅनेज करावं, किंवा खूप मोठं घर आहे आणि त्यात मी कसं मॅनेज करावं, त्यावेळची स्वच्छता कशी करावी, अशा गोष्टी असतात. आणि अशा अनेक गोष्टींबद्दल आपण नेहमी बोलत असतो. तूही तुला ज्या गोष्टी वाटतात त्या मला सांगत असतो, तर आपण सांगूया ना सगळ्यांना की काय वाटतं ते. आरपार किचन कथेच्या अनुषंगाने अनेक गोष्टींवरती आपण दृष्टिक्षेप टाकू शकतो आणि त्यातल्या काही गोष्टी ज्या आपण डिस्कस केल्यात अनेक वेळा, त्यातल्या मुख्य गोष्टी ज्या आहेत जसं तुम्ही बोलला तसं पाहुणचार आहे, त्याच्यानंतर ओव्हरऑल प्लॅनिंग आहे, बिहेवियरियल गोष्टी आहेत की लोकांबरोबर कसं बोलावं. जेव्हा आपण चांगल्या रेस्टॉरंट्समध्ये जातो, हॉटेल्समध्ये जातो, तर कसं ऑर्डर द्यावी, काय खावं काय नाही खावं, कशा पद्धतीने बोलावं, तो एक गोष्ट झाली. त्याच्यानंतर फूड सेफ्टी, आजच्या जे आपण रोजच्या बातम्या ऐकतोय की पनीरमध्ये काहीतरी भेसळ आहे, सगळ्या गोष्टींमध्ये भेसळ आहे, इन्फेक्शन्स होत आहेत, तर त्या अनुषंगाने फूड सेफ्टी खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये. तर त्याचा अवेअरनेस आपण या अनुषंगाने कसं लोकांपर्यंत
पोहोचवू शकतो. त्यानंतर आपलं कलेक्शन काय असावं क्रॉकरीचं, मेन्यूमध्ये कोणकोणत्या रिजनल इंटरनॅशनल पाककृतींचा आपण समावेश करू शकतो, त्या शिकण्यासाठी त्याची पूर्वतयारी कशी करू शकतो. जमवाजमव करून काही होत नाही, तर ते कलेक्शन कसं करता येईल आणि त्या कलेक्शनच्या अनुषंगाने आपण आपला जो काही रेसिपी रिलेटेड पाककृतीचा जो सहभाग आहे घरासाठी बाहेरसाठी तो आपण कसा उत्कृष्ट पद्धतीने निभावू शकतो या दृष्टीने आपण किचन कथेमध्ये गप्पा मारणार आहोत. आणि त्याबरोबरच मला असं वाटतं की अनेकदा काय असतं की लोक परदेशी जातात, पण अनेकदा असं असतं की नाही बाबा आमच्याकडे हे नाही चालत किंवा आम्ही हे खात नाही. तर असं न करता आपण जेव्हा वेगवेगळ्या खाद्य संस्कृतीशी आपला संबंध येतो, म्हणजे जसं आपण वेगळ्या राज्यात प्रवासाला गेलोय किंवा वेगळ्या देशात प्रवासाला गेलोय, तर तिथल्या खाद्य संस्कृतीबद्दल कुठलेही मनात ग्रह न ठेवता, आपण कुठलेही ग्रह न मनात ठेवता आपण ती खाद्य संस्कृती खुल्या मनाने कशी बघावी, त्याच्यातलं काय आहे हे कसं ॲप्रिशिएट करावं. त्याच्यानंतर अनेकदा आपण हल्ली बोलतो की स्विगी झोमॅटो ह्या गोष्टी पण खूप वाढलेल्या आहेत आणि एकूणच बाहेरचं खाण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. तर बाहेरचं खाताना काय काळजी घ्यावी, कुठल्या गोष्टी मागवाव्यात, कुठल्या गोष्टी मागवू नयेत. खरं तर भारतात आपल्याला इतकी सेवा मिळणारी जे मदत आहे, आपल्याला स्वयंपाकघरात मदत आहे, त्याशिवाय आपल्याला स्विगी झोमॅटोचा हाही वापर आहे की आपण घटक पदार्थ मागवू शकतो, ते मागवता येतात. त्यानंतर आपल्याला प्लॅनिंग करणं सोपं आहे. आपल्याला ताज्या भाज्या फळं रोज मिळतात. जिथे खूप बर्फ पडतं, जिथे खूप उन्हाळा असतो, तिथे ताज्या भाज्या फळं मिळण्याची खूप मारामार असते. आपण समशीतोष्ण कटिबंधात राहतो, त्यामुळे आपल्याला हे सगळं मिळतं. तर ह्याही गोष्टींवर आपण चर्चा करूया. उपलब्धता एक मुद्दा आहेच, पण त्याच्या अनुषंगाने मानसिकता सुद्धा खूप महत्वाची आहे आणि त्या मानसिकतेवर सुद्धा आपण प्रकाशझोत टाकणार आहोत की खूप रिझर्वेशन्स आहेत. आपलं जेवण, आपली रेसिपी आमच्याकडे, तुमच्याकडे आणि त्याचा अनादर होतो आणि आपण काहीच नवीन ट्राय करायला जात नाही. आपला विषय आहेच पुढच्या काही पॉडकास्टमध्ये की फोडण्या घेतल्या तर काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंतच्या फोडण्या, त्यातले म्हणजे मुख्य मुद्दा फोडणीच आहे, पण त्यातलं तेल आणि बदलणारे घटक आणि त्यांनी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंतचं बदललेलं जेवण फोडणीच देतात. सगळेजण फोडणी देतात, पण एखादं तेल बदलतं, उपलब्धतेनुसार जिओग्राफीनुसार तेल बदलतं. म्हणजे कुठे राईचं तेल असेल ते हळूहळू शेंगदाणा तेल होतं आणि हळूहळू कोकोनट ऑइल पर्यंत जातं साऊथला, आणि त्यातला एखादा घटकच फक्त एक्सचेंज होतो किंवा रिप्लेस होतो आणि त्यांनी पदार्थाची लज्जत कशी वाढते. पण आमच्याकडे राई जिरं हा क्रम लक्षात घेऊनच जेवण असेल तरच. भाज्यांचे रंग, भाज्या पद्धती, आमटी किंवा पोळी, चपाती, वरण तेल, खालनं तेल, इतके रिझर्वेशन्स आहेत आणि आपण खुल्या मनाने त्याचं स्वागत नाही करत. तर ते मला असं वाटतं की ते आपण स्वीकारायला हवं आणि त्या अनुषंगाने आपण चव तरी घ्यायला हवी आणि जाणून घेण्याची एक जिज्ञासा बाळगायला हवी की कसं केलं असेल किंवा त्यांचे काय जिओग्राफीनुसार उपलब्ध पदार्थ आहेत, पद्धती आहेत. अनेक गोष्टी चांगल्या असतात ज्या आपण फक्त आपल्या ब्लॉकमुळे बाजूला सारतो आणि तेच म्हणजे कुठे गेलं तरी डोसा पाहिजे. मी अनेक वेळेला बघतो, अनेक 5 स्टार्समध्ये कुठचंही असेल तरी डोसा इडलीशिवाय ब्रेकफास्ट पूर्ण न झाल्यासारखे अनेक लोक आहेत आणि ते कुठचंही राज्य असू दे किंवा परदेशात सुद्धा असू दे. त्यामुळे तो एक मेंटल ब्लॉक सुद्धा बाजूला ठेवून आपण वेगळ्या दृष्टीने पूर्ण हा आपण जो पॉडकास्टचा विषय घेतलाय की नुसत्या रेसिपीज नाही पण एक सर्वसमावेशकता आपण कशी आणू शकतो त्याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. आणि मला असं वाटतं की आपण अनेक विषय घेणार आहोत. आपण काही विषयांची ओळख करून दिली तर आपल्या प्रेक्षकांना कळेल की आपण काय पद्धतीने पॉडकास्ट सादर करणार आहोत. कसं असतं, अनेकदा खाद्य संस्कृती ही जी त्या प्रदेशात तयार होत असते, ती खाद्य संस्कृती, तिथे कुठले घटक पदार्थ मिळतात, तिथलं हवामान कसं आहे, तिथे पाणी कसं आहे, पाण्याचं प्रमाण काय आहे, माती कशी आहे, ह्याच्यावर अनेकदा तिथली खाद्य संस्कृती ठरत असते. शिवाय तिथले समाज, कुठला समाज आहे, तिथल्या चालीरीती कशा आहेत ह्याच्यावर पण ठरत असते. आणि त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी, आता भारतच इतका मोठा देश आहे आणि प्रत्येक राज्यातली एक वेगळी खाद्य संस्कृती आपल्याला बघायला मिळते. आता पोळ्यांचा वापर भारतात सगळीकडे होतो, पण कुठे तो पराठा होतो, कुठे पुरी होते, कुठे भाकरी होते, कुठे लुची होते, कुठे आपण म्हणतो तसं ठेपले होतात आणि पोळ्या चपाती, पुन्हा त्यात पण एक आलं तर लच्छा पराठा होतो कुठे. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पोळ्यांचे प्रकारच असंख्य निघतील. कालवणांचं तसंच आहे की किनारपट्टीच्या ज्या भाग आहेत किनारपट्टीचे, तिथे अर्थात नारळ वापरलं जाणार, कारण नारळाचे झाड आणि मासे खाल्ले जातात, कारण समुद्रकिनारा आहे, मासे असतात तिथे. त्याचप्रमाणे काही जमातींमध्ये मांसाहाराचं प्रमाण जास्त आहे, काही जमातींमध्ये शाकाहाराचं प्रमाण जास्त आहे. तर ह्याचीही खुल्या मनाने चर्चा करणं आवश्यक आहे, कारण प्रत्येकाचं हे खाणं आहे आणि ते प्रत्येकाचं सवयीचं खाणं आहे. त्यामुळे मी अमक्या जातीची आहे म्हणून मी हे खाणार नाही, मी तमक्या जातीचं आहे म्हणून हे खाणार नाही, ठीक आहे, तो चॉईस आहे तुमचा.
पण म्हणून इतर लोकांनी खाऊ नये असं नसतं आणि त्याचाही आपण ह्याच्यात उहापोह करणार आहोत. करेक्ट. आणि त्या अनुषंगाने आपण माझा मुख्य एक मुद्दा होता की पिअर प्रेशर एवढं वाढलंय आजकाल की पिअर प्रेशरच्या अनुषंगाने लोक खूप पैसे खर्च करतायत, नवीन नवीन गोष्टी बघायचा प्रयत्न करतात, एक्सप्लोर करायचा, आणि ते अनावश्यक आहे असं मला वाटतं. कारण का जेव्हा लग्न ठरतं माझ्या एका मैत्रिणीच्या बहिणीचं असं, तर जेवण करायला आवडतं का? हो, तिला खूप कुकिंगची आवड आहे, पण ती पास्ता पेस्तो याच्यामध्ये आपण आपल्याला असं वाटतं की पास्ता आणि पेस्तो केलं की आपण खूप ग्रेट आहोत आणि मॉडर्न आहोत, आणि पुरणपोळीबद्दल कोणती डाळ वापरतात हे सुद्धा माहिती नसतं. तर ते एक पिअर प्रेशरचा भाग पण आपण एक त्याच्यावरती सुद्धा बोलणार आहोत पुढे, की पिअर प्रेशर एवढं आहे की लोकांना क्रोझॉचा करेक्ट प्रोनाऊन्सिएशन येण्यासाठी त्याचे रील्स येतात, आणि ते इतकं आहे की नाही ना, तुम्हाला म्हणता येते तसं म्हणा ना तुम्ही. ते त्यांच्यासाठी मॅच करून कुठच्या तरी एक सोसायटीचा आपण प्रमाण मानून प्रत्येक गोष्टीचा एवढी धावाधाव चालू आहे की त्या पठडीत बसण्यासाठीचे प्रयत्न चालू आहेत, आणि ते चुकीचं आहे. तुम्हाला जे रोजचं आवडतंय, तुम्हाला तुमचं जेवण करता यायला पाहिजे, ते आवडायला पाहिजे. लोकांना स्वतःच्या घरातलं जेवण नकोय, आणि प्रत्येक वेळेला दाल फ्राय म्हणजे आमटी डाळ नकोच आहे. सारखी दाल मखनी आणि दाल फ्राय तुम्ही नाही खाऊ शकत, सारखं पनीर नाही खाऊ शकत. तुमच्या रोजच्या ॲज तुम्ही म्हणालात तसं की उपलब्धता एवढी आहे की पालेभाज्या आपल्याकडे इतक्या मुबलक प्रमाणात मिळतात, त्याचा कोणी समावेश करतच नाही. त्याच्यासाठी मग मेथी मलई आणि मग मटर टाकलं तरच मेथी खाल्ली जाईल. तर तसं न करता आपल्याला एक वेगळं आव्हान स्वीकारायला हवंय की आपल्या पालकांनी सुद्धा, मला सुद्धा लहान मुलं आहेत, तर आपली जबाबदारी आहे की आपलं जेवण त्यांना आपण कसं आवडीने खायला घालू. त्याच्यात तुम्ही थोडेसे तुमच्या घरानुसार मुलांच्या आवडीनुसार बदल करायला पाहिजेत. मुलांना गुपचूप घातलेले पदार्थ ते चुकीचं रेसिपीवाल्यांचं आहे की ते हे मी ह्याच्यात हे टाकलं पौष्टिक त्याच्यासाठी. सगळ्या रेसिपीज खरं तर पौष्टिक करण्याची गरज नाही, कधी तर मजा म्हणून वेगळं मुलांना कळतं ते तुम्ही काय वेगळे प्रकार घातलेले ते मुलांना कळतं. पण तुम्ही एक सहजगता म्हणून तुम्ही रोजच्या जेवणामध्ये एक दिवस ठरवा तुम्ही की आता आमच्याकडे आहे की शनिवार रविवारी आम्ही काहीतरी वेगळं करतो, बाहेरचं आणत नाही, पण पावभाजी घरी केलेली, म्हणजे रोजची पोळी भाजी भात आमटी व्यतिरिक्त शनिवार रविवारी काय त्यांना आवडेल ते करायचं. पण आजकाल आज तुम्ही म्हणालात की हे ऑनलाईन ऑर्डरिंगमुळे घरात केलंच नाही जात जेवण. मी अनेक कपल्स बघतोय त्यांच्या लाईफस्टाईलमुळे, कामाच्या पद्धतीमुळे आणि आवड नसल्यामुळे. आपला तुमचा एक मुद्दा होता त्याच्याप्रमाणे की कुकिंग हे लाईफ स्किल आहे, त्याच्यामध्ये जेंडर काही नाही की मुलींनीच करायचं आणि मुलांनीच करायचं. तर त्या अनुषंगाने प्रत्येकाने जेवण, दोघंही नवरा बायको कामाला जातात, तर एकाने कुकर लावला आणि एकाने भाजी चिरली तर त्यात काही गैर नाही. पण दोघांनाही वेळ नसल्यामुळे बाहेरचं खाल्ल्याचं प्रमाण खूप वाढलंय, आणि आर्टिफिशियल कलर्स आहेत, फ्लेवर्स आहेत, कधीचं बनवलेलं आहे. आणि तू तर हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काम केलंयस, त्यामुळे तुला यातल्या खाचाखुचा माहिती आहेत, आणि तुला त्या ह्यानी खूप अनुभव पण आलेले असतील, वेगळे वेगळे लोकांचे अनुभव पण आहेत, ज्याचे किस्से आहेत तुझ्याकडे, अनेक किस्से आहेत, तेही आम्हाला ऐकायला आवडणार आहे या पॉडकास्टमध्ये. आणि काय झालंय की अनेकदा असं होतं की मराठी स्वयंपाक, मराठी पदार्थ, मराठी खाद्य संस्कृती ह्याला मराठी लोकच इतकं कमी समजतात अनेकदा, की त्यांना लग्नामध्ये अच्छा काय मेन्यू आहे, तर पूर्वी असा छान मेन्यू असायचा की आळूची पातळ भाजी आहे, मसाले भात आहे, जिलेबी आहे, मठ्ठा आहे, असं एक मस्त जेवण असायचं. पण आता पंजाबी खाद्यपदार्थांनी त्याच्यावर अतिक्रमण केलेलं आहे. आणि मला असं नेहमी वाटतं की मला स्वतःला पंजाबी खूप आवडतात पदार्थ, म्हणजे मला सरसो का साग आवडतं, दाल फ्राय आवडतं, सगळंच म्हणजे पराठे आवडतात वेगवेगळ्या प्रकारचे. पण त्याचबरोबर आपले मराठी पदार्थ पण जे आहेत की जे करायला अतिशय सोपे आहेत, पौष्टिक आहेत, रोज आपण ते सहज करू शकतो. आणि जसं आपण म्हणालो तसं की भारतात मदत इतकी सहज उपलब्ध आहे. म्हणजे आपल्याला आपण जसं तू आत्ता म्हणालास की दोघंही जण कामाला बाहेर जातात, ठीक आहे ना, पण तुम्ही एखादी बाई ठेवू शकता, एखादा महाराज ठेवू शकता, आणि तुम्ही प्लॅनिंग करून तो स्वयंपाक करू शकता. तर आपण अशा गोष्टींबद्दलही या पॉडकास्टमध्ये बोलणार आहोत. खरं ते महाराज त्याच्यावरनं सुद्धा की महाराज सुद्धा आपल्याला कमी दिसतात, तर त्याच्यात सुद्धा जेंडर स्पेसिफिकेशन आहे. शेफ पुरुष का दिसतात नेहमी ह्याच्याबद्दल पण आपण बोलू की शेफ बायका कमी असतात व तिथे पुरुषच असतात, पण महाराज इकडे कमी असतात आणि बायका जास्त असतात स्वयंपाकवाले. तर हे का, त्याच्या मागची कारण आपण नक्कीच त्याच्या मागची कारण पण आपण बोलूया. आणि माझा मुख्य मुद्दा असा आहे की किचन ही फक्त कोणासाठी तरी रेस्ट्रिक्टेड एरिया नाही आहे. प्रत्येकाने जेवण केलं पाहिजे, प्रत्येकाने त्याच्यातल्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. आणि त्यातलं काही नाविन्य नाही आहे की एखादा पुरुष चांगली भाकरी करत असेल, एखादा नवरा येऊन, आणि इट्स अ ट्रीट, म्हणजे बायको दमलेली आहे आणि त्यांनी छान भाकरी, म्हणजे पालक मला असं वाटतं की हल्ली सुद्धा हल्ली जरासे पुरुष यात यायला लागलेत, म्हणजे नाईलाजाने आलेत, नाईलाजाने असू दे, पण असे पुरुष हल्ली आपल्या जोडीदाराला जरा आराम द्यावा म्हणून करणारे पुरुष पण आहेत. बऱ्याच पुरुषांना जेवण करायला खूप आवडतं आणि त्याच्यात गैरही नाहीये काही. फक्त एक शिक्षणाच्या वेळेला जेव्हा मुलगा परदेशात जातो तेव्हा आई जागरूक होते आणि मग त्याला काहीतरी वरण भात, खिचडी, काहीतरी बटाट्याची भाजी शिकवायला सुरुवात करते. तर ते मला वाटतं की ते 15वी 12वी नंतर न करता आपण एक मुलांना कुकर लावणं,
छोट्या भाज्या चिरणं, काही सोलायला लावणं, या गोष्टी करायला खूपच प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये काहीही गैर नाही. हो, आणि ह्याच्यात जेंडरचा तर संबंधच नाही मला वाटतं, कारण तू म्हणालास तसं मी ह्याच्यावर एक ब्लॉग लिहिला होता की स्वयंपाक हे जीवन कौशल्य आहे. अनेक लोकांना स्वयंपाक करणं कमीपणाचं वाटतं किंवा घरातली व्यवस्था ठेवणं कमीपणाचं वाटतं. त्यांना असं वाटतं की चला आपण बाहेर खूप काम करतोय तर आपल्यालाही करायची गरज नाही. पण जर आपलं आरोग्य नीट ठेवायचं असेल, जर आपल्याला चांगलं राहायचं असेल आणि आपल्याला चांगलं दिसायचं असेल, हे सुद्धा सगळं असेल, तर आपल्याला घरातल्या खाण्याला पर्याय नाही आहे. तर आपण ह्यामध्ये आपण प्लॅनिंगबद्दल पण बोलणार आहोत, मेनू प्लॅनिंगबद्दल. म्हणजे तुमच्या घरात किती माणसं आहेत त्याच्यावर तुम्ही कसा मेनू प्लॅन करू शकता, किंवा तुमच्या घरात शाकाहारी आणि मांसाहारी लोक किती आहेत त्याच्यावर तुम्ही मेनू प्लॅन करू शकता, किंवा तुमच्याकडे मेजवानी आहे तर तुम्ही त्यासाठी कसं मेनू प्लॅनिंग कराल त्याबद्दल बोलणार आहोत. परदेशात कसं मेनू प्लॅनिंग करता येईल तेही बोलणार आहोत, कारण अनेकदा काय होतं की परदेशात घटक पदार्थ खूप कमी मिळतात, कारण एकतर खूप बर्फाळ प्रदेश असतात, खूप थंडी असते अनेक देशांमध्ये, युरोपात. तर तिथले लोक मला अनेकदा विचारतात की आमच्याकडे इतक्याच गोष्टी मिळतात तर यात आम्ही काय करू शकतो, तर तेही आपण बोलणार आहोत त्याच्याबद्दल. कुकिंग अजून एक आहे की जेवणातून जेवण करतानाचा आनंद देण्याचा जो एक सहभाग आणि तो त्याच्यासारखी गोष्टच नाही. स्वयंपाक कोणासाठी आपण अगत्याने आठवणीतल्या गोष्टी करणं किंवा अगत्याने बोलवणं किंवा जेवण इतकं छान, मला स्वतःला मी किती वाजता जेवण करू शकतो, रात्री 2:30 वाजता, 3 वाजता, 12 वाजता, 2, म्हणजे जेवणाला मला काही रेस्ट्रिक्शन नाही की आत्ता कुठे जेवण, असं कधीच होत नाही. त्यामुळे जेवणातून जो जेवण करतानाचा आनंद आहे, कोणाच्या तरी आठवणीतला पदार्थ, कोणाच्या तरी आवडीचा पदार्थ करून तो पाठवणे, मी हे खूप करतो की जी मला तर मला आठवलं की यांना हा गोष्ट आवडते तर मी ती छान करून आठवण, कारण तो आनंद आहे की त्या माणसाला त्याच्या आवडीचा पदार्थ आपल्या हातचा खायला घालणं, त्याच्यासारखा दुसरा आनंदच नाहीये. आणि तो आनंद घेण्यासाठी आपण एक तयारी करायला पाहिजे की जेणेकरून आपण एक, आज तुम्ही म्हणाल तसं की तो स्ट्रेस बस्टर आहे की एक छान कोशिंबीर केली, त्यातले रंग त्यातलं मिक्स करण्यामुळे तुम्हाला जो मिळणारा आनंद आहे, ती गार कोशिंबीर जेव्हा तुम्ही वाफाळत्या आमटी भाताबरोबर खाल, ह्या गोष्टी तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्यातनं आनंद घेण्याचा शिकायला पाहिजे. आणि त्याच्यासारखा दुसरा आनंदच नाही की आपण मेमरी तयार करतो, म्हणजे आपण एखाद्या जेवणातून मेमरी तयार करू शकतो आणि आपण एका जेवणातून मेमरीना उजाळा पण देऊ शकतो आठवणीला की माझ्या आईच्या हातच्या सारखी. म्हणजे मी काही वर्षांपूर्वी शोभाडेंना त्या मोठ्या फंक्शनला आलेल्या आमच्या इकडे, आणि रात्री 1 वाजता म्हणाले मला हे काही नकोय, तू मला काहीतरी छान घरगुती आणून दे करून. आणि मी त्यांच्यासाठी रात्री मसाले भात, घरगुती चिकन करी, फुलका आणि कोशिंबीर दिली. तर त्यांनी म्हणजे मला अप्रिशिएट करण्यासाठी इन्स्टावर टाकलं की मला माझ्या आईची आठवण झाली की तसाच्या तसा मसाले भात मला रात्री 12-1 वाजता ताजमध्ये मिळणं, याच्यासारखं दुसरं सुख नाही. म्हणजे मला असं म्हणायचं की जेवण सगळेच सर्व करतात पण त्यांना जी आईची आठवण करून देण्याचं मला श्रेय मिळालं, त्याच्यासारखा आनंद नाही कोणता. अगदी बरोबर आहे. आणि स्वयंपाकाची हीच गंमत आहे की स्वयंपाक जेव्हा आपण करतो किंवा एखादा पदार्थ आपण जेव्हा रांधतो तेव्हा तो पदार्थ रांधताना त्याच्या भोवती अनेक कहाण्या असतात. आपण या पॉडकास्टचं नावच किचन कथा आहे, तर अनेक कहाण्या असतात की उदाहरणार्थ मी एक काहीतरी पातळ भाजी माझ्या ब्लॉगमध्ये लिहिली होती. ऑस्ट्रेलियातल्या एका मुलीने मला मेसेज केला की माझी आई खूप लवकर गेली पण ती ही भाजी करायची आणि मला याची रेसिपी माहीत नव्हती आणि मला तुम्ही लिहिलीत, मला खूप रडू आलं, मला आईची आठवण आली आणि मला खूप छानही वाटलं की मला आईच्या आठवणीमुळे मी आता ही भाजी मी करेन पुन्हा पुन्हा. तर अशा पण गोष्टी असतात की त्याच्याभोवती खूपशा आठवणी असतात. त्याचबरोबर आता जे 2 नवीन सिनेमे ज्याचं खूप चर्चा होती, मिसेस आहे किंवा दुसरं किचन, काय नाव आहे त्याचं, द ग्रेट इंडियन किचन आणि मिसेस हे 2 सिनेमे आहेत. तर त्यात आपल्याला स्वयंपाकघराचं एक वेगळं रूप बघायला मिळतं की आपण आत्तापर्यंत बोलतोय तो स्वयंपाकघर एक आनंदाचा विषय म्हणून बोलतोय, पण अशा सिनेमांमध्ये बायकांवर स्वयंपाकाचं किती प्रेशर असतं आणि त्यामुळे त्या कशा वेगळ्या होत जातात, त्यांना कसं दाबलं जातं, त्यांच्यावर कसं प्रेशर टाकलं जातं, अशा गोष्टींबद्दल पण आपण ह्याच्यात बोलणार आहोत. म्हणजे किचन रिलेटेड किंवा आता रेसिपी, पाककला किंवा मी शेफ होतो तर एम्पथी खूप महत्त्वाचा रोल प्ले करते. म्हणजे एम्पथी त्या पदार्थ करतानाचा विचार करणं की त्याला काय आवडेल, वयोमान आहे, मुलं आहेत, वृद्ध आहेत, तरुण आहेत, वेळ काय आहे, त्यानुसार सुद्धा आपल्याला एक एम्पथी म्हणजे आपण दुसऱ्याच्या शू मध्ये ऍडजस्ट होऊन विचार करणे की मी त्या जागी असतो तर मी कसं ते स्वीकारलं असतं किंवा अनुभवलं असतं. तर एम्पथी दोन्हीकडे आहे. जर तुम्ही म्हणाल तसं की त्या बाईवर काय बित्तीये, म्हणजे त्या बाईवरती काय, तिला खूप परिश्रम लागतात, त्याचा सुद्धा विचार करायला पाहिजे. म्हणजे काही काही घरांमध्ये नियमांसारखे जेवण केलं जातं की आमच्याकडे एक पातळ भाजी, एक सुकी भाजी, एक पालेभाजी, रात्री रोज गरमागरम भाकऱ्या लागतातच यांना.
पण ह्यांनी सुद्धा थोडा विचार करून विचार करायला पाहिजे की ते सगळं करणं शक्य आहे का. आजच्या मुलांचे अभ्यास असतात, मुलांच्या शाळा, ऍक्टिव्हिटी क्लासेस असतात, किंवा मोठी मुलं असेल तरी त्यांची कामं ते दमून आलेले असतात. ह्या सगळ्या पूर्ण गोष्टींमध्ये आपल्याला एवढं करणं शक्य आहे का. मग तुम्ही मागे जसं म्हणलं की 1 पॉट मील, की त्याच्यामध्ये पूर्ण आपल्याला न्यूट्रिएंट व्हॅल्यू मिळते, सहज करणं सोपं आहे. त्याची पूर्वतयारी करणं, पूर्वतयारीवरती तुम्ही खूप चांगलं बोलता. पूर्वतयारी तर माझा आवडीचा विषय आहे, कारण मला स्वतःला याद्या करायची खूप सवय आहे, की कुठल्याही गोष्टीची यादी करायची आणि त्याला टिकमार्क करत जायचं, ही सवय. आणि पूर्वतयारी ही खूप महत्त्वाची आहे. जसं तू आत्ता म्हणालास की अनेक लोकांना बायकांवर किती प्रेशर असतं हे कळत नाही. तसंच अनेक लोकांच्या घरांमध्ये स्वयंपाकघरात जी उपकरणं वापरली जातात, जी गॅजेट्स वापरली जातात, ती वापरायची नाहीत असं पण एक प्रेशर असतं. म्हणजे आमच्या ओळखीचे एक कुटुंब होतं. ती बाई सायंटिस्ट होती, पण तरी तिने मिक्सर नाही वापरायचा. तिने पाटावरवंट्यावरच वाटण करायचं, कारण मिक्सरमध्ये थोडंसं गरम होतं आणि चव बदलते. आणि हे अनेकदा माझ्या ब्लॉगमध्ये पण मला अनुभवायला येतं की खाली ज्या कमेंट्स येतात की नाही बाबा आम्ही तर मिक्सरवर नाही, आम्ही पाटावरवंट्यावर वापरतो. ठीक आहे, बदलू द्या थोडीशी चव, पण ते बाईला सुखाचं नाही का की मिक्सरवर वाटलंय तिने. किंवा आम्ही घरात डिशवॉशर नाही बाबा, आम्हाला भांडी नाही आवडत डिशवॉशरमधली. किंवा आम्ही फूड प्रोसेसरचा वापर करत नाही, किंवा आम्ही फ्रीजचा वापर करत नाही असं म्हणणारे खूप आहेत की फ्रीजमध्ये ठेवलेलं अन्न खाऊ नये, ते शिळं होतं. खरं तर सायन्सनी असं काही नाही. सायन्सनी सिद्ध झालं की फ्रीजचा वापर तुम्ही जितका करता तितकं तुमच्या आरोग्याला चांगलं. मायक्रोवेव्ह बद्दल पण अशा खूप गैरसमजुती आहेत की मायक्रोवेव्हनी कॅन्सर होतो वगैरे. तर अशा ज्या समजुती आहेत, असे जे प्रश्न आहेत, ह्याच्याबद्दल पण आपण या पॉडकास्टमध्ये बोलणार आहोत. मला खर्च सुद्धा महत्त्वाचा विषय ज्याच्यावर आपण बोलणार आहोत, की लोक अवास्तव गोष्टी विकत घेतात. आणि मी अनेक माझे नातेवाईक किंवा ओळखीचे बघितलं की मायक्रोवेव्ह घेतलाय आणि वापरलाही नाहीये. फक्त घरात मायक्रोवेव्ह पाहिजे, फक्त हर्ब्स पाहिजेत म्हणून 12 हर्ब्स कुठून तरी मोठ्या दुकानातून घेऊन येणं आणि तुम्ही ते कधी वापरणारच नाही. हा खर्चाचा सुद्धा, किंवा जेवणाचं प्रमाण सुद्धा, की तुम्ही लोकांना कमी पडायला नको, अरे कमी पडलं तर परत काहीतरी करू, पण ते कमी पडायला नको म्हणून तुमचं पूजा किंवा काही घरातला कार्यक्रम झाला की ते फ्रीज भरलेले आणि ते 2 दिवस सुद्धा लोक खातात. मग डिनरला पण ते संपवायला लागेल, अन्न फुकट नाही घालवायचं. पण व्यवस्थित काटेकोरपणे केलेलं जेवण केव्हाही चांगलंच असतं. किंवा तुम्हाला कमी पडलं तर संध्याकाळी तुम्ही वेगळं काही करू शकताय, पण ते नाही. पण खूप खर्च करून गोष्टी आणायच्या, म्हणजे अन्नपदार्थ असतील किंवा वस्तू असतील, क्रॉकरी, ती कधी म्हणजे पाहुण्यांना सुद्धा काढत नाहीत काय लोक, कारण ती फुटेल अशी भीती असते. तर माझं म्हणणं की फुटेल तर ती फुटली तरी वापरण्यासाठी आहे ना ती गोष्ट, फुटू द्या, वापरा. ती धूळखात पडलेल्या असतात म्हणजे अन्नपदार्थ. मी म्हटलं तसं हर्ब्स, मग मला कोणतरी, मला म्हणजे मी बिंग अ शेफ, मला अनेक मित्रमैत्रीण, नातेवाईक की हे कसं करतात, ते कसं करतात, मग ते मी हर्ब्स आणू का, मग ते आणायचं आणि मग त्या दिवशी ते करायचं आणि 90% ते हर्ब्स तसंच पडलेलं असतं आणि मग एक्सपायर होऊन फेकून द्यायचं. तर याच्याकडे सुद्धा आपल्याला एक लक्ष द्यायला पाहिजे की आपण अवाच्याच तवा गोष्टी आणतो किंवा भरपूर मिळतंय म्हणून ते आणायचं. माझी यातली एक हे सांगते की मला अशी खूप सवय होती की कुठेही आपण गेलो की तिथले मसाले आणायचे. म्हणजे केरळला गेलो की चला सांबार मसाला पाहिजे, रसम मसाला पाहिजे, अमक्या भाजीचा मसाला पाहिजे, तमकं. आणि नंतर माझ्या असं लक्षात येत गेलं किंवा परदेशी गेले, टर्कीला गेले मी, इतक्या प्रकारचे चहा, त्याच्यानंतर कारण तिथे फ्रूट फ्लेवरचे खूप चहा मिळतात, ते चहा आणले. मग तिथले अमके मसाले, मेडिटेरेनियन मसाले. मग माझ्या असं लक्षात आलं की आपल्या ते लक्षात राहत नाही की आपण इतकं आणलेलं आहे आणि त्याचा वापर होत नाही. आणि तू म्हणालास तसं मग ते फेकून द्यावं लागतं. तर ह्याबद्दलही आपण बोलणार आहोत की जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीची खरेदी करता तेव्हा ती कशी लक्षात ठेवून करायची असते. आणि त्या अनुषंगाने आपण महाग पडेल म्हणून स्वस्तातलं घेतलेलं खूप घेतो आणि ते महाग पडतं, कारण का आपण 10% तेवढे पैसे देतो 100%चे आणि 90% फेकून देतो. त्यापेक्षा कमी प्रमाणात आणलेलं सामान, कमी प्रमाणात आणलेल्या गोष्टी त्या महाग पडतील पण फुकट जाणार नाही. बरोबर. आणि त्या दृष्टीने आपण प्लॅनिंग असंच करायला हवं की जी गोष्ट आपण मुबलक प्रमाणात वापरणार आहोत त्याचं पॅकेजिंग, म्हणजे जेव्हा आपण विकत घ्यायला जाऊ तेव्हा ते मॉडरेट घ्यायला पाहिजे. आणि जे कधीतरी वापरणार असू तर त्याचं छोटं पाकिट जरी ते महाग असेल की 50 ग्रॅम 100 रुपये आणि 200 ग्रॅम 300 रुपये, तर ते 300 रुपयाचं नाही आणायला पाहिजे, कारण का आपल्या 100 ग्रॅमच रिक्वायरमेंट आहे. तर त्या पद्धतीने लोक खूप साठा करतात. आणि म्हणजे तुम्ही केलेलंच आहे त्याच्यावरती ऑलरेडी टिप्पणी केलेली आहे की फ्रीजमध्ये डीप फ्रीझरच्या त्या दरवाजावर मसाले ठेवणे आणि ते सगळ्या प्रकारचे मसाले जे अनावश्यक आहेत आणि ते मसाले ठेवून फ्रीजचं टेम्परेचर गर्दी करून वाढवणे टेम्परेचर, आणि वस्तू त्या खराब होतात. म्हणजे बर्फ होत नाही काय काय लोकांकडे, कारण का ते एवढे पदार्थ आहेत आणि ते मसाले, आणि कुठे कसं स्टोअर करायचं. तुम्ही काल मला सांगत होता की कुठच्या बरण्या किती प्रकारच्या हव्यात, नाही तर डझनावारी बरण्या घेऊन येतात. माळा आता आपल्याला मिळत नाही, माळा पूर्वीच्या घरांमध्ये माळा होत्या
किंवा काही अडचणीच्या जागा होत्या त्याच्यामध्ये आपण डंप करू शकत होतो. आजच्या नवीन कन्स्ट्रक्शनच्या युगामध्ये आपल्याला किचनच एवढी सफिशियंट मिळत नाही, तर हे सगळं ठेवायला तर वस्तू नाही आहेत. पण आपण घेताना कोणत्या वस्तू घ्यायच्या, कशा घ्यायच्या, कितीची रिक्वायरमेंट आहे, कसं स्टोअर करायचं, नाही तर ते तशाच पुरचुंड्या काढलेल्या, तशाच पाकिटाला रबर लावलेले, ह्या सगळ्या गोष्टी टाळणं फार गरजेचं आहे. आणि आपण ह्याच्यावरती बोलणार आहोत. आपले अनेक विषय आपण ठरवलेले आहेत, त्याच्यावर आपण नक्की बोलूया. त्याच्यावर बोलणारच आहोत आपण. आणि आपण ह्याच्यावर पण बोलणार आहोत दिनेश, की परफेक्ट रेसिपी खरंच असते का? कारण अनेक यूट्यूब चॅनल्सवर ज्या रेसिपीचे त्याच्या खाली कमेंट्स असतातच. लोकांकडे वेळ पण आहे हे सांगायला, आणि लोक लिहितातच की ही परफेक्ट नाही आहे रेसिपी, किंवा ही ऑथेंटिक नाही आहे, किंवा ही ऑथेंटिक पंजाबी नाही, ही ऑथेंटिक सारस्वती नाही आहे, ही ऑथेंटिक अमकी नाही आहे, ऑथेंटिक तमकी नाही आहे. तर खरंच परफेक्ट रेसिपी असते का? म्हणजे तुला काय वाटतं हे तर आपण बोलणारच आहोत, पण या विषयावर आपण बोलणार आहोत. कारण ऑथेंटिसिटी ही शेवटी कशातनं येते? प्रत्येक घरानुसार रेसिपी बदलत असतात. मला वाटतं की अगदी देशस्थ 2 घरांमध्ये एकत्र नसतात, 2 मराठा घरांमध्ये एकत्र नसतात, किंवा 2 पंजाबी घरांमध्ये एकासारखे एक नसतात. म्हणजे तू जर 2 पंजाबी शेफ बघितलेस, रणबीर ब्रार बघितलास आणि त्याच्याबरोबर संजोत कीर पाहिला, एकच पदार्थ ते अगदी वेगळ्या पद्धतीने करतात. तर त्यामुळे असं परफेक्ट रेसिपी अशी काही नसते असं मला वाटतं. परफेक्ट रेसिपी असण्यामागे कारणं आहेत की थोडंसं प्रमाण, काही प्रमाणात पडणारे पदार्थ काही साम्य असू शकतं. पण परफेक्ट रेसिपी अनलेस अँड अंटिल बेकरीचं काही प्रमाण आहे की त्याच्यामध्ये काही ठराविक प्रिसिजन आहे. पण नॉर्मल कुकिंग मध्ये असं परफेक्ट रेसिपी नसते. कारण का घरातली जी ऑथेंटिक रेसिपी असते ती घरातल्यांना आवडण्यासाठी म्हणून त्याच्यात काही बदल केलेले असतात. म्हणजे माझ्या आईचं हातचं जेवण का आवडतं प्रत्येकाला? कारण का आईनी आपल्याला आवडतं तसं ते जेवण ती करत आलेली आहे. म्हणून बायकोच्या वेळेला वाटतं की आईनी केलेलं, मग बायकोला राग येतो की पण आईनी त्याला जे आवडते किंवा त्यांनी इतके वर्ष खाल्लेलं त्या माणसाने, मुलगी असेल किंवा मुलगा असेल, त्यांनी ते 25 वर्ष कमीत कमी आईनी त्याच्यासाठी बनवलेलं त्याच्या पद्धतीने, आणि त्याला आवडेल असं जे कस्टमायझेशन आपण म्हणतो की कस्टम मेड, टेलर मेड मेन्यूज असतात की जे आईला आवडतं आणि मुलांना आवडतं अशाच पद्धतीने बनवले जातात. काही त्यांची स्पाइस लेवल असेल, काही लोकांना काही मिठाचं प्रमाण असेल, किंवा काही पातळ घट्टचं प्रमाण असतं. आता काही लोकांना मी बघितलं की आमटी इतकी पातळ लागते की ती अशी भाताच्या बाजूला पण तशीच आवडते. देशस्थानकडे तशी असते, पातळ आमटी. आणि म्हणजे आमच्याकडे म्हणजे आपण दाल फ्राय खातो तेव्हा इतकी घट्ट असते की आमटी पातळ. काही जणांना कुलठाचं पिठलं इतकं पातळ लागतं. बटर चिकनच्या आहे, काही जणांना गोड लागतं, काही जणांना गोड नाही आवडत. म्हणजे ते मिठावाला बटर चिकन काही लोकांना खूप आवडतं. हनी घातलेलं असतं, त्याच्यामध्ये खोया घातलेला असतो, म्हणजे खवा घातलेला असतो. त्या लोकांना काही मिठास थोडंसं असं चव असलेलं आवडतं, काही लोकांना आवडत नाही. परफेक्ट रेसिपी अशी नसते असं माझं प्रांजळ मत आहे. कारण का प्रत्येकाच्या घरातली आणि जी ऑथेंटिक रेसिपी जे कमेंट करतात ती त्यांच्या आईची परफेक्ट रेसिपी असते, पण जेनरिकली परफेक्ट रेसिपी नसू शकते. याच अनुषंगाने आपण कम्फर्ट फूड बद्दल पण बोलू शकतो. कारण प्रत्येकाचं एक कम्फर्ट फूड असतं वेगळं. म्हणजे विशेषतः आपण प्रवास करून घरी येतो तेव्हा प्रत्येकाला ते आपलं कम्फर्ट फूड लागतं. कोणाचं वरण भात असतं, कोणाचं भाकरी भाजी असतं, कोणाचं पराठा असू शकतं, कोणाचं मला नुसतं दूध पिऊन पण छान वाटतं असं असू शकतं. भारतातलं दूध, दुसऱ्या देशांमधलं दूध यातही फरक असू शकतो. तर कम्फर्ट फूड या विषयावर पण आपण जास्त चांगलं बोलू शकतो. कारण का मला जुळी मुलं आहेत आणि दोघांचंही कम्फर्ट फूड वेगळं आहे. एकाला पोळी लागते, एकाला भात लागतो, आणि आम्हाला दोन्ही बनवायला लागतं. तर कम्फर्ट फूड आपण डेफिनेशन अशी काही नाही की काय कम्फर्ट फूड असू शकेल. असं तुम्ही म्हणाल तसं की कोणाला नुसतं दूध पिऊन किंवा एखादा ब्रेड स्लाइस खाऊन पूर्ण जेवण ढेकर येऊ शकतो, आणि कोणाला पराठे बटर चिकन खाऊन सुद्धा थोडीशी रसमलाईसाठी जागे असू शकते. आणि मला अजून एक वाटतं की परफेक्ट रेसिपी आणि ऑथेंटिक रेसिपी असं काही नसतं. कारण का मी जेव्हा आता ताजला कामाला होतो तेव्हा आम्ही अनेक मेनू बनवायचो, नवीन काही गोष्टी करायचो, आणि आम्हाला रूम सर्व्हिसमध्ये जेव्हा आम्ही स्ट्रॅटिफिकेशन करतो, म्हणजे मेनू काय चाललाय काय नाही चाललाय याचं मेनू इंजिनिअरिंग करतो, तेव्हा सगळ्यात जास्त खपणारा नंबर 1चा पदार्थ खिचडी होता. हो, म्हणजे लोकांना असं वाटतं की रात्री दमून आल्यानंतर रूम मध्ये मला खिचडी खायची, काहीतरी बटर चिकन, दाल मखनी, अमुक तमुक काहीतरी असं असू शकेल की जे, म्हणून मेनू इंजिनिअरिंग बघितल्यानंतर सगळ्यात टॉपवर दाल खिचडी असल्यानंतर कळतं की कम्फर्ट फूड हे सजवलेलं किंवा काहीतरी एक्झॉटिक इन्ग्रेडियंट असं नसतं. कम्फर्ट फूडची व्याख्या ही प्रत्येकाची ठरलेली असते, आणि जे सिंपल आहे, पचायला हलकं आहे, ज्याने ऍसिडिटी होणार नाही, झोप चांगली लागेल, या पद्धतीने कम्फर्ट फूड डिफाईन करता येऊ शकते. बरोबर. आपणही म्हणतोच की अनेकदा की आज मला काही नाही, आज मला खिचडी खावीशी वाटते किंवा आज मला वरण भात खावासा वाटतोय. तर असं असतंच. त्याशिवाय आपण या पॉडकास्टमध्ये फूड ॲलर्जन्स बद्दल पण बोलणार आहोत. त्याबद्दल थोडंसं सांग. फूड ॲलर्जन्स म्हणजे ॲलर्जी म्हणजे काय, मी माझ्या ब्रीफिंगमध्ये कायम सांगायचो की ज्या पदार्थांनी ॲलर्जी होते त्याला ॲलर्जन्स म्हणतात. म्हणजे त्रास होतो, ज्याने ॲलर्जी तयार होते. ती ॲलर्जी कितीही प्रमाणात, म्हणजे कोणत्याही वेगवेगळ्या प्रमाणात असू शकेल, की ती अगदी छोटंसं मळमळणं असेल किंवा डेथ, म्हणजे ती फेटल पण असू शकेल.
तर त्या पद्धतीने ॲलर्जी आपण म्हणजे 3 प्रकारच्या गोष्टी असतात. एक ॲलर्जन्स असतात, त्याच्यानंतर एक धार्मिक पद्धतीने खाल्लेलं जेवण असतं. कोणी बीफ खात नाही, कोणी पोक खात नाही, कोणी जैन असेल तर अनियन गार्लिक खात नाही, कोणी व्हेजिटेरियन असतं. ह्या एक प्रकारचं असतं. आणि तिसरा प्रकार जो असतो तो असतो की आवड निवड. तर मी माझ्या ब्रीफिंगमध्ये कायम सांगायचो की ॲलर्जी जी असेल त्याला सॉरी म्हणून तुम्हाला काही होणार नाही, त्याला डिझर्ट देऊन काही होणार नाही. सॉरी म्हणून मॅनेजर आला, हा आला, तो आला. ॲलर्जी म्हणजे तुमच्या शरीरात होणारे बदल आहेत, त्याला तुम्ही कंट्रोल करू शकत नाही. त्याला सॉरी नाही किंवा बिलमध्ये डिस्काउंट देऊन किंवा काहीतरी कॉम्प्लिमेंटरी देऊन होणार नाही. त्यामुळे ॲलर्जन्स खूप महत्त्वाचे आहेत. इंडियामध्ये खूप रेअर आहेत ते, पण परदेशामध्ये नट्सच्या अलर्जीज खूप आहेत. ठरवलेले आहेत. आपण शेंगदाणे इतके प्रमाणात वापरतो भारतात, विशेषतः दक्षिण भागात खूप शेंगदाण्यांचा वापर होतो, महाराष्ट्रात तर खूपच होतो. तर शेंगदाण्यांची अनेक लोकांना परदेशात ॲलर्जी असते, नट्सची ॲलर्जी असते. परदेशातल्या अनेक लोकांना वेगळ्या प्रकारची तेलं चालत नाहीत जी आपण सर्रास वापरतो, किंवा आपल्याकडे अनेक लोकांना ती तेलं चालत नाहीत काही लोकांना. पण भारतात सुदैवाने तशा ॲलर्जीज कमी आहेत, फूड ॲलर्जीज. त्याचं कारण कदाचित असंही असावं की आपण इतका वेगवेगळ्या पद्धतीचं खाणं, सगळाच देश वेगवेगळ्या प्रकारचं खात आलाय, किंवा आपण जास्त त्याच्याबद्दल आपल्यात इम्युनिटी असावी की आपल्याला. ॲलर्जन्स बेसिकली एक ठराविक लिस्ट पब्लिश केली, त्याच गोष्टीला ॲलर्जन्स म्हणू शकतो. लोक काही म्हणतात की मला ह्याची ॲलर्जी आहे, तर ते ॲलर्जन्समुळे नसणारी ॲलर्जी आणि त्यांना ते चालत नाही किंवा आवडत नाही. त्यामुळे ॲलर्जन्स आणि तुमचे चॉईसेस याच्यामध्ये फरक आहे. ॲलर्जन्स हे यादी पब्लिश केलेली आहे FSSAIनी, की जर हे असेल तरच तुम्हाला तुमच्या पॅकेजिंगवरती, किंवा तुम्हाला समजा ॲलर्जी असेल तर तुम्ही जेव्हा पदार्थ विकत घेता तर त्याच्यावर तुम्हाला मॅन्डेटरी असतं की तुम्हाला ते ॲलर्जन्स मेन्शन करायला लागतात. पण ते ॲलर्जन्सच्या व्यतिरिक्त असतील तर ती ॲलर्जी नाही आहे, ती तुमच्या शरीरात होणारा त्याच्यामुळे काही बदल किंवा आवड निवड आहे. जसं मला आंब्याचा वास चालत नाही, हापूस आंब्याचा वास मला चालत नाही, किती वाईट, आणि मी रत्नागिरीचा आहे. अजून आयरनी. तर ते ॲलर्जन्स महत्त्वाचा रोल प्ले करतात आणि त्याची खूप काळजी घ्यायला पाहिजे. आणि का करायला पाहिजे? कारण का आपण जेव्हा जेवण बनवतो आणि कोणाला आपण अगत्याने बोलवतो तर त्या जेवणात मुळे त्याला काही त्रास होणार नाही. म्हणजे आपण बोलवतो छान आनंद देण्यासाठी, आणि त्याच्यातून काही वेगळं त्याला त्रास नाही व्हायला पाहिजे, याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. ॲलर्जन्स खूप इम्पॉर्टंट आहेत. थोडं प्रमाण वाढतंय, पण तेवढं नाहीये जेवढं परदेशात. म्हणजे बिंग अ शेफ मी अनेक वेळा बघतो की लोक ॲलर्जी कार्ड आपल्या समोर ठेवतात आणि एका माणसाला मल्टिपल ॲलर्जीज पण असतात. काही लोकांना 7-8 पदार्थांच्या ॲलर्जीज असतात आणि त्यांच्यासाठी जेवण करणं म्हणजे खूप मोठी टास्क आहे. तर ॲलर्जन्सचा आपण चांगला एक करूया. आणि तू आता जसं म्हणालास की पॅकेजिंगवर जे इन्ग्रेडियंट्स लिहिलेले असतात किंवा घटक पदार्थ लिहिलेले असतात, हे अनेक लोक वाचत नाहीत. म्हणजे कॅलरीज किती आहेत त्याच्यात, किंवा त्यात उष्मांक ज्याला म्हणतो आपण ते किती आहेत, फॅटचं प्रमाण किती आहे, साखरेचं प्रमाण किती आहे. तर मला असं वाटतं की जे रेडी टू ईट आपण घेत असतो अन्नपदार्थ विकत, किंवा बिस्किटं असतील किंवा ब्रेड असेल, तर मला असं वाटतं की त्याच्यावरचं पॅकेजिंग जे लिहिलेलं असतात जे ते वाचणं किती आवश्यक आहे याबद्दल पण आपण. आणि मला अजून एक मुद्दा हे करायचा आहे की जे तुम्ही रेडी टू ईट घेताय, वेफर्स असेल, नमकीन असेल, फरसाण असेल, काही पदार्थ असतील, तर ते तुम्ही प्रिंटेड ब्रँडेड करणं घ्या. कारण का मी अनेक दुकानदार बघितलेत की ते लिहिलेले असतं ते कागद बदलून दुसरा स्टिकर लावतात. तर ते रॅन्सिड फूड खाण्याचं खूप प्रमाण आहे आणि ते मानत नाहीत. नंतर तुम्ही सांगितलं की याला वास येत होता, नाही कली डब्बा आहे, कली माल आहे. तर तुम्ही जनरली जे ब्रँड आहेत की जे मॅन्डेटरीली सगळे लिगॅलिटी फॉलो करतात, FSSAIचं लायसन्स यांचं आहे, नुसत्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भाजणीची चकली किंवा फरसाण किंवा लाडू असं मिळणारे पदार्थ शक्यतो टाळावेत की ज्याचं पॅकेजिंग सहजरित्या बदलता येतं. म्हणजे तुम्ही काही ब्रँडेड घेतलं की हल्दीरामचं तुम्ही कोणी कापून त्याच्यामध्ये नवीन भरून करू नाही शकत. एक्सपायर्ड म्हणजे एक्सपायर्ड, त्यांच्याकडे काय त्या पिशव्या उपलब्ध नसणार आहेत परत पॅकेजिंग करायला. तर जे नॉर्मल दुकानं, जनरल स्टोअर्स असतात ते हे करतात आणि मला माहिती आहे की ते समजा ऑगस्टला असेल तर ते जुलै नंतर तो कागद काढून पुढे नोव्हेंबरपर्यंत टाकतात. तर ते आपल्याला टाळणं, खूप जागरूकता बाळगायला पाहिजे. एस्पेशली तुमच्याकडे जर कोणी वयोवृद्ध किंवा मुलं लहान असतील की ते त्यांना खाऊन काही त्रास होऊ शकेल. अजून एक मुद्दा मला आठवतोय की आपण बोललेल्यापैकी की संगीत आणि जेवण करणं याचा खूप जवळचा संबंध आहे. त्याच्याबद्दल काहीतरी तुम्ही सांगा. संगीत आणि स्वयंपाक ह्याचा मला वाटतं आपल्याला एक रोमॅन्टिक त्याचं आपल्या मनावर गारूड आहे त्याचं, की आपण जे अनेक चित्रपट पाहतो, विशेषतः परदेशी चित्रपट, त्यात तुम्ही बघितलं असेल तर त्यातला जो मुख्य पात्र असतं, मग हिरो असेल, हिरोईन असेल, ते स्वयंपाक करताना जॅज लावलेलं असतं किंवा एक सॉफ्ट म्युझिक लावलेलं असतं, एक वाईनचा ग्लास हातात घेऊन ते एकीकडे भाज्या चिरत असतात. तर हे रोमॅन्टिक जे स्वरूप आहे संगीताचं ते अशा प्रकारे येतं. किंवा
आपण आळंदीची वारी बघतो आणि त्यात भजनी मंडळ सगळे ते भजन करणारे वारकरी हे भजन करून ते रिंगण धरतात आणि त्याच्यानंतर ते जेवायला बसतात. तर ते संगीत पण एक वेगळा प्रकार आहे. किंवा अनेक लोकसंगीतामध्ये खाण्याचा उल्लेख असतो आणि त्याच्याबरोबरच्या खाद्यसंस्कृतीच्या त्याच्या गाण्यांमध्ये किंवा त्याच्या लोककथांमध्ये त्याचा खूप समावेश असतो. तर ह्याबद्दलही आपण काही बोलणार आहोत. त्यानंतर मला असं वाटतं की खूपसे चित्रपट जे आहेत खाद्यसंस्कृतीशी संबंधित चित्रपट दुर्दैवाने हिंदीमध्ये नाही झालेले खूप किंवा मराठीतही खूप झालेले नाहीत. पण परदेशी जर चित्रपट पाहिले, विशेषतः इंग्लिश, अमेरिकन आणि इंग्लिश ब्रिटिश सिनेमे जर पाहिले, युरोपियन सिनेमे पण पाहिले, तर त्यात खाद्यसंस्कृतीबद्दल बोलणारे अनेक चित्रपट आहेत आणि ते खूप आवडीचे आहेत. म्हणजे रातातुईसारखा अगदी ॲनिमेशन फिल्म असेल किंवा 100 डेज सारखी हेलेन मिरेन आणि तो एक इंडियन शेफ असं तो समोरासमोर त्यांचे रेस्टॉरंट्स असतात, रायव्हलरी असते, तर त्याबद्दलचे चित्रपट असतील. तर असे अनेक चित्रपट आहेत, त्याबद्दलही आपण बोलणार आहोत. चित्रपटातून म्हणजे रोमॅन्टिक डेटचा उल्लेख करताना जेवण करणे, गर्लफ्रेंडने किंवा बॉयफ्रेंडने किंवा बायकोला सरप्राईज देण्यासाठी जेवण करणे, टेबल सजवणे, हे इतके मूलभूत घटक आहेत की जे तुम्ही आपण म्हटलं तसं एक्सप्रेशनचा एक भाग आहे. कुकिंग झालं, जेवणाची तयारी झाली, ते सजवलेलं टेबल असेल किंवा आपण केक कापतो, त्यातून सुद्धा भावना केक आवडीचं आणणं आणि तो केक कापणं आणि ते सेलिब्रेशन आहे ते जेवणातूनच आपण त्याला दुजोरा देतो. अनेक पिक्चर आपण बघितलं की ज्याच्यात कॉमेडी पण जेवणावरनं करतात. म्हणजे मी मिसेस डाऊटफायर मध्ये बघतो, जेव्हा तो पहिल्यांदा जातो आणि तो मुलांसाठी जेवण बनवायला लागतो आणि ते पूर्ण त्याचं सगळे कपडे जळतात कारण का तो पॅन हे करतो. त्यामुळे विनोद, संगीत आणि जेवण हे इतकं हँड इन हँड जातं. रोजच्या जेवणात सुद्धा आपण एखादं समजा संध्याकाळी किशोरीताईंचं एखादं गाणं लावून समजा जर जेवणाची तयारी करत असो, तर मला असं वाटतं की मी गाणं लावून जेवण करताना जेवण पटापट होण्याचा एक आभास निर्माण होतो की सगळी तयारी एकदम छान झाली. मला स्वतःला पण, मी संध्याकाळी स्वयंपाक करते तेव्हा मला बाजूला एक जुनी हिंदी गाणी लावली आहेत किंवा गझल्स लावल्या आहेत. हे इतकं माझ्या घरात इतकं कॉमन हे आहे की मला तो संध्याकाळचा स्वयंपाक करताना तो मला खूप मी टाईम वाटतो की यावेळेला मी संगीत लावलंय. त्यामुळे माझाही असोसिएशन खूप आहे त्याच्याशी. संगीत एक तुम्हाला संतुष्टता देतं आणि जेवणातून पण ती संतुष्टता तुम्हाला मिळण्याचा आपण प्रयत्न करतो. त्यामुळे संगीत आणि जेवण खूप हँड इन हँड जातं. आणि मला अजून थोडासा अप्रिय विषय असू शकतो हा, पण अनेक घरांमध्ये टेबल ले करणं, त्याला आता मराठीत नक्की टेबल मांडणं म्हणणार नाही मी, पण टेबल ले करणं ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये, की रोजचं जेवण असेल आपलं पण पाणी घेणं, आपण पाणी घेणं म्हणतो, पण आता आपण टेबलावर जेवतो त्यामुळे पाणी नाही घेत आपण, टेबल ले पण नाही. पण त्या टेबलावर जेवायला बसताना अगदी रोजचं एक जेवण तर आपण एकत्र करायला पाहिजे, याबद्दल सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना मान्य असेल. पण समजा आपण एकत्र करत असू जेवण, तर अनेक घरांमध्ये मी बघते की भांड्यांना आलेले ओघळ असतात, शिजवताना त्याला जे असं सगळं आमटी सुकलेली असते किंवा कोशिंबीर कालवलेली असते, त्या वाडग्यात सगळं ते लागलेलं असतं, बाजूला ताटं ओली असतात, चमचे ओले असतात, मिक्सरच्या भांड्यात चटणी तशीच ठेवलेली असते. तर चटणी म्हणजे डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यातून आणि त्यातच तशीच ठेवतात, म्हणजे पुढच्या वेळेला घेताना पण तशीच घेऊया. तर या अप्रिय गोष्टी वाटू शकतात, पण ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे तुमचा जेवणाचा रोजचा अनुभव हा खूप सुंदर होऊ शकतो, हा खूप छान वाटू शकतं, कारण तुम्ही एकत्र जेवताय, तुम्ही घरात केलेलं अन्न खाताय आणि आवडीचं अन्न खाताय. याच्यातून एक आपल्याला विषय जो आपण घेतला की एटिकेट्स आणि पूर्वतयारी, की जेवण जेवताना सुद्धा तुम्ही कशा पद्धतीने जेवावं. म्हणजे घरात सुद्धा असं नाही की तुम्ही 5 स्टारला गेलात किंवा फाईन डाईनला गेलात किंवा कुठच्या रेस्टॉरंटला गेलात किंवा नातेवाईकांकडे गेल्यावरच हळू खायचं आणि असं नाही. पण लोक करतात असं की घरचं जसं अगदी ऐस पैस आणि मग घरी गेल्यानंतर अगदी असं, तुम्ही एक इडली घरी पुरते का आपल्याला, 2 इडल्या घरी पुरतात का? पण तेच आपण रेस्टॉरंटमध्ये उडुपीमध्ये गेलो की 2 इडल्या अगदी इतक्या हळू खाऊन आपण तो म्हणजे वेळ घालवतो की नाही खा ना, म्हणजे जसं खाताय तसं खा पण कम्फर्टनी खा. तर लोक अनेक वेळेला छान माहोलमध्ये खात नाहीत, एटिकेट्स पाळत नाहीत. बेसिक असतात ना की म्हणजे काही लोक जेवतात आणि त्याच हाताने आमटी किंवा पुढचं सेकंड सर्विंग घेतात, मग ते सगळे उष्टे हात सगळ्यांना त्याच म्हणजे ते क्रॉस कंटॅमिनेशन आहे माझ्या दृष्टीने. बरोबर आहे की तुम्ही आमटी घेता तर डाव्या हातानेच घ्यायला पाहिजे, ती वाढताना कशी वाढली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी. जेवण बसताना कसं आवाज करणं, काटा चमच्याचे आवाज करणं, की जेवण लोक अनावश्यक घेतात आणि टाकतात पंक्तीला. तर म्हणजे तुम्ही सांगा त्या स्पष्टपणे माणसाला की मला हे नकोय, तो काय तुमच्या मागे लागत नाही. बुफे घेताना पण लोक असं प्लेट भरून घेतात, तर गरज नाही ना, पुन्हा जाऊन घेता येऊ शकतं. आणि माझं असं मत आहे की बुफे आणि इंडियन जेवण आणि त्या बुफे मधली असलेल्या ताटाची साईज म्हणजे प्लेटची साईज
हे हँड इन हँड जात नाही. ते फॉरेनमध्ये आहे ठीक आहे की त्यांचं असे 4 स्टार्टर आणि 3 भाज्या आणि 2 भात असे प्रकार नसतात, पण ते त्या फुल प्लेटमध्ये घेणं, तर ते घेताना सुद्धा लोकांना कळलं पाहिजे. असं डोंगर भरून जेवण घेतात, ते चांगलं दिसत नाही. नाही, चांगलं दिसत नाही आणि ते तुम्ही खात पण नाही ना, खात पण नाही, टाकून देतात. आणि त्याचं असं आहे की त्यांच्याकडे एक ग्रिल चिकन, थोड्याशा व्हेजिटेबल्स, पोटॅटो, काहीतरी ग्रेव्ही एवढंच असतं, त्यामुळे त्यांना ती प्लेट पुरते. तर तुम्ही घेताना एक पोळी भाजीचा पहिला कोर्स नाही म्हणता येणार, पण पोळी भाजी घ्या, मग भात आमटी घ्या, बाजूला सलाड घ्या, भात आमटी भाजी पोळी. ते ताट, आपल्या थाळीची साईज आणि त्या प्लेटची साईज सेम नाहीये. ताट आपलं खूप मोठं असतं घरातलं, तर ते आपण एकत्र थाळी जेव्हा वाढतो तेव्हा गोष्ट वेगळी, आणि बुफेमध्ये जेव्हा घेतो तेव्हा गोष्ट वेगळी. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार, आणि लोक, माझा एक रूल आहे की आपल्याला 4 माणसं दिसतात पण 8 डोळे आपल्याकडे बघत असतात. बरोबर. तर हा रूल कायम प्रत्येकाने, जेव्हा जेव्हा तुम्ही कुठेही पब्लिकली काही करत असाल, जेवत असाल असं नाही, प्रेझेन्स तुमचा जेव्हा असतो तेव्हा तुम्ही 4 लोक दिसतात तुम्हाला की 10 लोक दिसतात, पण त्यांचे 20 डोळे तुमच्याकडे बघत असतात. तुम्ही कसं खाताय, कसं बोलताय, जेवताना बोलणं, बोलताना घास पडणे, हे अनेक गोष्टी होतात. म्हणजे चावत चावत बोलतात, 1 मिनिट पॉज घ्या, आधी एक काहीतरी करा. म्हणजे मला याच्यावरनं साऊंड ऑफ म्युझिकची आठवण आली. साऊंड ऑफ म्युझिकमध्ये तो जो आर्मी ऑफिसर असतो आणि त्याची मुलं, त्यांच्या घरी नियम असतो की जेवताना बोलायचं नाही. आणि ती गव्हर्नेस येते जुलिया, आणि तिला इतकी बोलायची सवय असते की ते सगळे गप्प बसून राहतात. आणि मग जेव्हा कळतं की थांबणार नाहीये, तेव्हा तो खूण करतो की जेव्हा तुम्ही आता सगळेजण. तर असं पण होऊ शकतं की जेवताना बोलायचं नाही, असं नियम, असं होत नाही. आपण घरी बोलतो जेवताना, पण ते कसं बोलायचं, कसं वागायचं, हे खरंच खूप महत्वाचं आहे. अजून एक त्याच्या अनुषंगाने आलेला विषय म्हणजे आपण अप्रिसिएशन केलं पाहिजे. पसंतीची दाद दिलीच पाहिजे. आणि तो माणूस रोजच्या जेवणात पण दिली पाहिजे. रोजच्या रोज, म्हणजे जेव्हा तुम्ही जेवण जेवता त्याच्या अगदी बाईने केलेला स्वयंपाक असेल तरी तिला दाद दिली पाहिजे की आज तू छान केलंस, कारण ती आपल्याला खाऊ घालते, पूर्वतयारी करते, सामान आणणं, घरातली बाई असेल, हॉटेलला तुम्ही गेलात, त्या शेफला म्हणा, त्या सर्व्हरला म्हणा की तुम्ही एक छान झालं, हे मस्त आहे, फीडबॅक द्या तुम्ही चांगल्या गोष्टी वाईटचा, पण चांगल्या गोष्टींचं अप्रिसिएशन करणं इज मस्ट. आणि वेटरशी कसं वागावं, हॉटेलमध्ये गेल्यावर कसं वागावं, टेबल मॅनर्स काय असतात ह्याच्याबद्दल पण बोलणं आवश्यक आहे. लोकांना असे एक समज असतो की आपण पैसे देतोय ना, मग काय विकत घेतोय, आपण विकत घेतलंय असं थोडंसं. म्हणजे तुम्हाला नापसंती तुमची व्यक्त करायचीच आहे, कारण का तुम्ही पैसे खरंच देताय त्याला, पण त्या पद्धतीला एक स्वरूप पाहिजे. ते तुम्ही कसं बोलताय, तुम्ही त्या माणसाला घाबरवता. तो बिचारा जो माणूस आहे, जो तुम्हाला सर्व करतोय, जो माणूस तुम्हाला जेवण वाढतोय, त्याला तुम्ही थ्रेटन करता, त्याला घाबरवून तुम्हाला काय मिळतं, तुम्ही फीडबॅक द्या की हे बरोबर नाही, हे गार आहे, किंवा हे जळलंय, किंवा हे शिजलं नाहीये. अनेक गोष्टी आहेत की तुम्हाला अगदी कंप्लेंट की काय कधी कंकर म्हणजे काय म्हणतो दगड मिळतो, तर हे सगळं तुम्ही सांगा. तुम्ही दगड खाऊ नका, पण म्हणजे तुम्ही सहन नका करू काही, पण तुम्ही एक पद्धतीने ते सांगणं गरजेचं आहे. तो फीडबॅक द्यायची जी पद्धत आहे ती सुद्धा मोठ्या लोकांना सुद्धा कळत नाही. आणि चांगल्या माझ्या इकडे सुद्धा येणाऱ्या लोकांना ते कळत नाही की त्यांना असं वाटतं की मी एवढे पैसे दिलेत तर मी काही बोलू शकतो, मी कसंही. तशी नाहीये पद्धत. तुम्ही रिस्पेक्ट करणं शिकलं पाहिजे, दाद जसं द्यायला पाहिजे. या निमित्ताने आपण तुला जे ताजमध्ये काम करत असताना अनुभव आले त्याबद्दल बोलणार आहोत. खूप इंटरेस्टिंग अनुभव आहेत ते. आणि मला असं वाटतं की ह्याचबरोबर मराठीत जी आद्य पाककृतीची पुस्तकं आहेत, म्हणजे आपण रुचिरापासनं घेऊया, कारण खूप आधीच उपशास्त्र वगैरे आली आहेत जुनी, पण आत्ताच्या पिढीला किंवा आत्ताच्या रुचिरानी जे इतकं मोठं काम करून ठेवलेलं आहे की कमलाबाई ओगलेंनी ते पुस्तक लिहिलं, आणि त्याच्यानंतर परदेशात जी पहिली पिढी गेली त्यांना ते इतकं उपयोगी झालं. आणि वाटी चमच्याचं प्रमाण त्यांनी घेतलं, कारण अनेकदा ज्याच्यात पाऊंड किंवा अंश किंवा इतके ग्रॅम तितकं ग्रॅम असं लिहिण्यापेक्षा वाटी चमच्याचं प्रमाण घेतलं. आणि मग त्याच्यानंतर अन्नपूर्णा आलं, त्यानंतर अनेक पुस्तकं आली. त्याच्यानंतर दुर्गा भागवतांनी खूप लिहिलंय. खमंग इतकं सुंदर पुस्तक आहे दुर्गा. आणि दुर्गा भागवतांनी एकूणच खाद्य संस्कृतीबद्दल खूप लिहिलेलं आहे. त्या खमंग पुस्तकामध्ये सुद्धा त्यांनी असं आहे की रेसिपीज नाहीयेत, नाही, त्यांचे आलेले अनुभव आणि त्या गोष्टींमध्ये त्यांनी धिरडी घेतलेत. तर ते सगळ्या प्रकारची धिरडी घेतलीत, त्याच्यामध्ये तुम्ही प्रमाण विमाण काय नाही. हिंगाबद्दल त्यांनी लिहिलंय, फोडण्यांबद्दल लिहिलंय, खापरातली फोडणी कशी असते, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या फोडण्या, आदिवासींचं जेवण लिहिलंय. मी काही वर्षांपूर्वी गडचिरोलीला आम्ही एक खाद्य संस्कृती अंक केला होता ऑनलाईन. त्याच्यासाठी गडचिरोलीला आम्ही आदिवासींच्या घरात जाऊन आम्ही त्यांचे पदार्थ कसे करतात ते पाहिलं होतं. एक वेगळा अनुभव होता. तर अशा काही अनुभवांबद्दल पण आपण ह्याच्यात बोलणार आहोत. अजून काही? अजून मुख्य मुद्दा जो आहे की मेन्यू प्लॅनिंग करताना आपण काही काही गोष्टी विसरतो, तर त्या विसरू नये म्हणून आपण काय करू शकतो की मुख्य आहेत की आपण आमंत्रण द्यायला विसरतो आणि ते आमंत्रण चपखल नसतं किंवा ते अचूक नसतं. मग लोकांना आपण म्हणजे
योग्य वेळ देत नाही, किंवा सहकुटुंब जायचंय का ते लिहित नाही, किंवा किती लोक यावं असं लिहित नाही, कुठल्या वेळेला या असं लिहित म्हणजे नाही. तुम्ही डिनरला या, त्यांचं जेवणाची वेळ काय आहे, आपली जेवणाची वेळ काय, ते लवकर जेवणार असेल तर आपलं जेवण लवकर व्हायला पाहिजे, ते उशिरा जेवणार असेल किंवा ते मांसाहार करतात किंवा ते शाकाहारी आहेत का, अशाही अनेक गोष्टी असते. वयोगट कुरकुरीत सगळं जेवण असेल आणि सगळे कवळीवाले असतील तर ते मजा नाही घेणार, म्हणजे त्या कोल्हा आणि कर्कोच्या गोष्टीसारखं होईल. तर ते पण आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे. जेवण नुसतं आमंत्रणामध्ये समाविष्ट करणं नसतं की आम्ही बोलवलंय, या भरपूर म्हणजे मूलभूत गोष्टी आहेत की वय झालं, पदार्थाची आवड निवड झाली, मांसाहार आणि शाकाहार तुम्ही बोललात तसं आहे, किंवा तुम्हाला काय कशा पद्धतीने द्यायचंय, की आपण जेवण असं प्लॅन करतो की जे होस्ट असतात ते फक्त अरेंजमेंटमध्ये गुंतलेले असतात आणि जे जेवणारे लोक फक्त हॉलमध्ये किंवा आपल्या डायनिंग टेबलवर बसलेले, ते त्यांच्या घरात जेवतात तसे जेवतात आणि आपण आपल्या घरात किचनमध्ये लुडबुड करत असतो. तर त्यावेळेला प्लॅनिंग, मेनूचं प्लॅनिंग कसं करावं की जे तुम्हाला आधी सगळं करून ठेवता येईल, ऐनवेळेला फक्त गरम करता येईल आणि घरातल्या गृहिणीला किंवा गृहस्थाला पण येणाऱ्या लोकांबरोबर बसून कसा त्याचा आनंद घेता येईल. काही जेवण इन्फॉर्मल असतात, काही जेवण फॉर्मल असतात, त्याच्याबद्दल पण आपण बोलूया की कधी कधी आपल्याला ऑफिसमधल्या लोकांना डिनर द्यायचं असतं, तर त्यावेळेला कसं असतं, आणि कधी कधी अगदी आपल्या जवळच्या मित्रमंडळीला घरी बोलवायचं असतं. या दोन्ही वेळेचं मेनू प्लॅनिंगमध्ये फरक आहे, या दोन्ही वेळेच्या तयारीमध्ये फरक आहे, आणि या दोन्ही वेळेच्या एकूण एटिकेट्समध्ये, मॅनर्समध्ये पण फरक आहे. तर अशा गोष्टींबद्दल पण आपण बोलूया. एक मुख्य अजून मला आठवतं याच्यामध्ये की आपण मेनू जेव्हा प्लॅन करतो किंवा अगत्याचा जेव्हा पाहुणचाराचा विचार करतो तेव्हा नॉस्टॅल्जिक गोष्टींचा समावेश लोक करत नाहीत आणि न ट्राय केलेल्या रेसिपीज नेटवरनं किंवा गुगलवरनं करून फसलेल्या रेसिपी सर्व करतात आणि मग आयत्या वेळेला कुठून तरी जेवण मागवून ते देतात. तर माझं एक हे आहे की तुम्ही एक नॉस्टॅल्जिक गोष्टी क्रिएट करणं की ज्या माणसाला कधीतरी, किंवा समजा आता असं होतं की एखाद्या माहेरवाशिणी असतात, तर त्या समजा जेव्हा भेटणार असतील तर त्यांच्या माहेरच्या आजूबाजूची काय एखादी गोष्ट ती तुम्ही करायचा प्रयत्न करा. आधी ॲटलिस्ट म्हणजे ट्रायल घ्या, त्याची सराव करा, पण ते गोष्टी जास्त मॅटर करतात की जेणेकरून तुम्ही सारखंच आलू मटर आणि छोले आणि राजमे करण्यापेक्षा की त्या पद्धतीतला वडा किंवा त्याच्या इकडे शाळेत मिळणार, आता माझ्या शाळेमधली कॅन्टीनमधली मिळणारी ब्रेड भजी मला अतिशय आवडतात. म्हणजे मी कधीतरी अशीच जाऊन खातो की ती ब्रेड भजी आणि पाव, खरं 2 पाव एकत्रच करतो, पण शाळेतली ती लहानपणापासून खाल्लेली सवय असल्यामुळे. तर अशा गोष्टींचा एक समावेश आहे की जे तुम्हाला नॉस्टॅल्जिया क्रिएट करण्यात येईल. की समजा तुम्ही कोशिंबिरीच्या जागी बोरं, चिंचा, शाळेच्या बाहेर मिळणाऱ्या गोष्टी, ह्यांनी जो आनंद निर्माण होतो की वेगवेगळ्या प्रकारची लोणची ती पाकिटं फोडायची आणि सटामध्ये, सट हा अगदी पूर्वीचा शब्द आहे आमच्या घरात वापरणार, बाटल्यांमध्ये, की ते गाडून ठेवायचं, ते पुसलेलं सुद्धा नसतं की लोणची ठेवलीत. तर ते न करता आपल्याला एक नॉस्टॅल्जिया क्रिएट करता येईल किंवा त्याच्यातून काही आठवणींना उजाळा देता येईल. तर त्या पद्धतीने आपलं मेन्यू प्लॅनिंग असलं पाहिजे. छान मुद्दा आहे हा. आता मला एक आठवलं की माझी एक मैत्रीण, आता वारली ती, पण ती मैत्रीण ही इतकं सुंदर प्लॅनिंग करायची ना, म्हणजे लहान मुलांच्या बर्थडे पार्टीज, तिच्याकडनं मी खूप शिकले की लहान मुलांची बर्थडे पार्टी कशी अरेंज करावी, त्यासाठी काय खाणं असावं. तर अशाही विषयांवर आपण बोलूया की लहान मुलांसाठी वेगळ्या पार्टीज कशा करता येतील, मोठ्या लोकांसाठी कशा करता येतील, फॉर्मल इन्फॉर्मलबद्दल तर आपण बोललोच. नॉस्टॅल्जिया क्रिएट करणं मला खूप आवडलं की एखादी मैत्रीण आपली परदेशातनं आली आहे किंवा मित्र परदेशातनं आला आहे आणि त्याला आवडणारा एखादा पदार्थ आपण केला त्या दिवशी, तर त्याला खूप आनंद होणार आहे. तर असं पण हे मला खूप आवडलं आहे. म्हणजे आता लॉस्ट रेसिपी करायला पाहिजे. गवले केले कुठच्या तरी एखाद्या, म्हणजे आपल्या पिढीला गवले माहिती आहेत किंवा तुमच्या वयातल्या त्यांना गवल्यांची खीर इज लाईक सच अ खिचडी म्हणजे ते करणं खूप कठीण आहे, त्याला खूप वेळ लागेल. पण गवल्यांची खीर म्हणजे नॉस्टॅल्जिक जे आहेत की आजी करायची किंवा शुभमुहूर्ताच्या वेळेला आपण करायचो, तर या गोष्टी क्रिएट करणं खूप महत्वाचं आहे. मेन्यू प्लॅनिंगमध्ये नुसतंच खूप काही नाविन्य जादू दाखवण्याच्या प्रयत्नांमध्ये अनेक गोष्टी फसतात की आम्ही वेगळं काहीतरी आणि मध्ये नवीन काहीतरी. म्हणजे मी एक बघितलंय की एका माझ्या ओळखीच्या व्यक्तींनी रनर आणलेला आणि तो कधीच वापरला नाही आणि तो सारखा गुंडाळा होत होता सारखा. तर प्रत्येक जण ते उभं राहून कडेला पकडून उभे होते की त्याची ती गुंडाळी होऊ नये म्हणून. म्हणजे छान एवढा महागातला तो काढून बघा, तो तुमच्या टेबलला पुरतोय का, इस्त्री करा. तो सारखा असा तो नवरा असा उभा आणि तिकडे बायको उभी आणि हातवारे करून बोलत होते. तर तो रनर तुम्ही गुंडाळी न होण्यासाठी आधी उघडून बघा. तो त्याच्या अनुषंगाने तुमचं बाकीचं क्रॉकरी रनर बरोबर तुमच्या मॅट्स असतील किंवा क्रॉकरीचं काही निवड असेल तर त्या पद्धतीने आपल्याला थोडंसं उपाय योजना. अजून आपण असंही बोलू शकतो की मेन्यू प्लॅनिंग जो असतो अनेकदा, तर लोकांना मेन्यू ठरवताना कसा ठरवावा ह्याच्याबद्दल फार विचित्र गोष्टी एकत्र करतात. म्हणजे तू म्हणालास की पेस्तो पास्ता, तर आता पेस्तो पास्ता केला तर त्याच्याबरोबर तुम्ही सूप करा, एखादं सॅलड करा, ब्रेडचा एखादा प्रकार ठेवा, त्याच्याबरोबर तुम्ही रिसोटो करू शकता, अशा प्रकारचे
आहे ते. पण मग पेस्तो पास्ता करणार त्याच्याबरोबर तुम्ही जर बटाटे वडे केलेत तर तो मेन्यू एकत्र जाऊ शकत नाही. तर ह्याबद्दल आपण बोलूया की मेन्यू प्लॅनिंग करताना किती गोष्टी ठरवता येऊ शकतात. बरोबर. आणि मुख्य अजून काही गोष्टी ज्याच्याप्रमाणे मी म्हटलं तसं की जेव्हा आमंत्रित लोक असतात तर त्या दृष्टीने तुम्ही एक संधता पाहिजे. म्हणजे तुम्ही थिमॅटिक मेनू करू शकता ॲज यू मेन्शन की एका पद्धतीचंच जेवण पाहिजे. घरगुती अगदी तुम्ही महाराष्ट्रीयन जेवण आहे तर छान रस्टिक महाराष्ट्रीयन जेवण करा की त्याच्यामध्ये अगदी छान. आता रस्टिक महाराष्ट्रीयन जेवणात पण तू म्हणालास त्यातही 2-3 वेगवेगळे प्रकार करता येऊ शकतात. जसं एक तुला अगदी सणाचं जेवण करायचं असेल तर पुरणपोळी, बटाट्याची भाजी, मटकीची उसळ असं करता येऊ शकतं. अगदी रस्टिक महाराष्ट्रीयन करायचं असेल तर मटण रस्सा करता येऊ शकतो, त्याच्याबरोबर भाकरी करता येऊ शकतं, ते सुकं चिकन, दही कांदा अशा प्रकारचं जेवण करता येऊ शकतं. तुला शाकाहारी रस्टिक करायचं असेल तर भरीत करता येऊ शकतं, त्याच्याबरोबर पिठलं करता येऊ शकतं, भाकरी करता येऊ शकते, तांदळाची भाकरी आणि त्याच्याबरोबर तुला सांबार, वाटाण्याचं सांबार जे कोकणात मिळतं तसं. तर अनेक वेगवेगळ्या प्रकारांनी तुम्हाला या प्रकारचं मेन्यू प्लॅनिंग करता येऊ शकतं आणि याबद्दल तर खूप बोलण्यासारखं आहे. तर अशा अनेक विषयांवर आम्ही या पॉडकास्टमध्ये बोलणार आहोत. तुम्हाला ज्या विषयांवर आम्ही बोलावं असं वाटत असेल प्लीज ते विषय आम्हाला कमेंटमध्ये लिहून कळवा आणि आम्हाला आवडेल त्या विषयांवर बोलायला, कारण हा खूप इंटरेस्टिंग विषय आहे आम्हा दोघांसाठीही, आमच्या इंटरेस्टचा विषय आहे. आणि अशाच अनेक गोष्टी तुम्हाला बघण्यासाठी आरपार चॅनलला सबस्क्राईब करा यूट्यूबवर.